नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन या ठिकाणी टॉपिक बघणार आहोत। टॉपिकचं नाव आहे कॅपिलरी ॲक्शन ऑर कॅपिलॅरिटी। तर सर्वप्रथम आपण त्याची डेफिनेशन बघूया की कॅपिलॅरिटी कशाला म्हणतात आणि नंतर प्रयोग आहेच आपला, प्रयोगात ते समजून घेऊया। तर व्हॉट इज कॅपिलॅरिटी? तर कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन सर्वप्रथम कशाला म्हणायचं ते आपण बघूया। तर बघा मित्रांनो, जर समजा एक कॅपिलरी ट्यूब आहे। कॅपिलरी ट्यूब म्हणजे मराठीमध्ये त्याला केशनलिका असं म्हणतात, म्हणजे त्याचा डायमीटर खूप छोटासा असतो। एक कॅपिलरी ट्यूब घेतला आपण आणि एखाद्या लिक्विडमध्ये जर आपण बुडवला तर ते लिक्विड एक तर राईज होतं किंवा फॉल होतं। तर ती जी प्रोसेस आहे त्याला कॅपिलॅरिटी असं म्हणतात। बघा, तर आता कॅपिलरी ॲक्शनमध्ये आपण काय करणार आहे, कॅपिलरी ट्यूब घेतो। समजा एक स्ट्रॉ जर तुम्ही घेतला तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ कॅपिलरी ट्यूब। स्ट्रॉ जर घेतला आणि लिक्विडमध्ये बुडवला तर ते लिक्विड थोडंसं वरती चढतं, हे आपल्याला माहिती आहे। तर त्यालाच आपण कॅपिलरी ॲक्शन असं म्हणतो किंवा कॅपिलॅरिटी असं म्हणतो। तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा पाहतो की काही जण काय करतात की याच्यामध्ये बा मी गंगा आहे किंवा गंगेचं पाणी आपण या ठिकाणी आणलेलं आहे असं त्या ठिकाणी सांगतात आणि अशा पद्धतीनं ते पाणी त्या ठिकाणी टाकतात। बघा, तर अशा पद्धतीनं म्हणजे आता असं वाटतं की पाणी आपल्याला संपलेलं आहे, पण परत आपण काय करणार, या ठिकाणी याला असं खाली ठेवणार आणि थोड्या वेळानं बघू आणखी काय होतं ते। तर तोपर्यंत आपण हा कन्सेप्ट समजून घेऊया। बघा, तर आता हे समजा या ठिकाणी एका व्हेसलमध्ये आपण पाणी घेतलंय किंवा लिक्विड घेतलंय आणि यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब बुडवतो। बघा काय होतं, तर आता बी आणि डी या सेम हॉरिझॉन्टल लेवलवरती आहेत। बी आणि डी पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेवलवरती आहेत, तरी सुद्धा काय होतं की जे बाहेरचं प्रेशर आहे, बाहेरचं प्रेशर जास्त होतं कशापेक्षा, आतल्या प्रेशरपेक्षा। म्हणजे तिथं पीडी ग्रेटर दॅन पी, प्रेशर ॲट पॉईंट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट पी। म्हणजे नेहमीसाठी काय होतं की बाहेरचं प्रेशर आतल्या प्रेशरपेक्षा, म्हणजे जो कॅपिलरी ट्यूब असतो त्याच्यामध्ये जे काय हवेचं प्रेशर असतं त्याच्यापेक्षा बाहेरच्या याचं जे प्रेशर आहे, लिक्विडचं प्रेशर ते जास्त बनतं आणि त्यामुळे ते लिक्विड राईज व्हायला लागतं आणि राईज तोपर्यंत होतं की जोपर्यंत दोन्ही प्रेशर सारखे होणार नाहीत। आता आपण बघूया, इथपर्यंत समजा जर असेल तर इथपर्यंत ते राईज होतं आणि त्याला एच असं म्हणतात, दॅट इज हाईट ऑफ द लिक्विड कॉलम अशा पद्धतीने म्हणतात। आम्ही इथे हेच केलं आहे। आता बघा, थोड्या वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे की पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी पाणी संपलं होतं। आता बघूया आपण परत येतं का, यस, परत पाणी येत आहे आणि परत इथे स्टॉप झालं आहे। बघा, आता हा प्रयोग आपला कंटिन्यू चालणार आहे, त्यासोबत आपण हे समजून सुद्धा घेणार आहे। तर पहा, म्हणजे आउटसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन द इनसाइड प्रेशर। जोपर्यंत ते प्रेशर सारखं होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी लिक्विड राईज होत राहणार। जसं समजा आपण पाहिलंय गणपती दूध पितो असं आपण मागे एकदा ऐकलं होतं। तर काय असतं मित्रांनो, ती जे सोंड असते गणपतीची त्याला छिद्र असतात आणि छिद्र असल्यामुळं काय होतं की ती जशी लिक्विडमध्ये आपण बुडवतो किंवा त्या दुधामध्ये जशी बुडवतो तशी ती लिक्विडला सक करते आणि त्या ठिकाणी ते जे लिक्विड आहे ते कमी कमी होतं। ते पाणी असेल किंवा ते लिक्विड असेल, दूध असेल, काय ते असेल ते कमी होतं आणि आपण त्याला म्हणतो की त्या ठिकाणी दूध पिलो। तर बघा, म्हणजे हीच प्रोसेस आहे सगळी की अशा पद्धतीनं प्रेशर बाहेरचं वाढतं, आतलं कमी राहतं, त्यामुळे ते लिक्विड त्या ठिकाणी वरती जातं किंवा वरच्या लेवलला ते त्या ठिकाणी जातं। मग त्याचा उपयोग काय, समजा आपण म्हणावं आता समजा ठीक आहे कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलॅरिटीचा उपयोग काय, तर पहिलं ॲप्लिकेशन असेल की आपण पाहतो घरामध्ये दिवा असतो। आता दिव्यामध्ये ते जे ऑइल आहे ते ऑइल राईज होतं। आता वास्तविक तो कॉटनचा आहे, तो कॉटनचा आपण असा घेतो आणि त्याला एक वात तयार करतो त्याची, परंतु त्याला छिद्र असतात आणि ते छिद्र काय करतात, त्या छिद्रामध्ये ते कॅपिलरीज असतात आणि ते काय करतात, त्याला सक करतात। जसं आपण त्या तेलाच्या दिव्यामध्ये ती जी वात आहे ती बुडवतो तसं ते त्याला सक करतं आणि अशा पद्धतीचं ते एक्झाम्पल त्याचं म्हणता येईल। त्यानंतर झाडाच्या मुळाशी आपण पाणी घालतो तर ते पाणी त्या फांद्यापर्यंत किंवा त्या फळापर्यंत किंवा त्या झाडापर्यंत पानापर्यंत पोचतं। तर याचं कारण काय की ते मुळं त्या पाण्यामध्ये बुडतात आणि ते जे पाणी आहे ते सक केलं जातं आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॅपिलरी ॲक्शनचा उपयोग होतो। म्हणजे डेली लाईफमध्ये सुद्धा कॅपिलरी ॲक्शनचा खूप सारा उपयोग त्या ठिकाणी आहे। त्यानंतर नांगरणी करताना खूप साऱ्या भेगा जमिनीला पडल्या जातात, मग ते कॅपिलरीज नष्ट करण्याचं काम आपण नांगरणी करून त्या ठिकाणी करत असतो। तर अशा पद्धतीनं कॅपिलरी जे आहेत किंवा या पेनमध्ये इंक आहे, इंक रायजेसिना पेन, हे सुद्धा एक त्याचं ॲप्लिकेशन आहे। तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी म्हणजे ॲप्लिकेशन्स आहेत कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शनचे। बघा मित्रांनो, तर यामध्ये काय बघा, आता पाणी संपलं होतं, परत मी घेतो, परत या ठिकाणी पाणी आलं, म्हणजे हे पाणी कधीच संपत नाही असं आपल्याला सांगितलं जातं। म्हणजे आता ढोंगे बाबा ते सांगतात तर किंवा हे एका
याचं पाणी आहे, कोणत्या नदीचं पाणी आहे वगैरे सांगतात आणि ते कधीच संपत नाही असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं. तर बघा मित्रांनो, मी काय केलेलं आहे, पहा, ही कॅपिलरी ॲक्शन समजून सांगण्याकरताच मी या ठिकाणी एक्सपेरिमेंट घेतला आहे. काय केलेलं बघा, याच्यामध्ये एक पाईप आहे, तो पाईप मी या ठिकाणी फिट केलेला आहे. मुद्दाम बॉटल अशी घेतली की ती ट्रान्सपरंट नाही, नाही तुम्हाला तो आतला पाईप दिसला असता. तो पाईप जोडलेला आहे, त्यानंतर खाली एक छिद्र पाडलेलं आहे, वरती एक छिद्र पाडलेलं आहे आणि तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं, बघा मित्रांनो, इथे सुद्धा एक छिद्र मी पाडलेलं आहे. आता काय होतं, यातून एअर आतमध्ये प्रवेश करते आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बाहेरच्या हवेची जी समजा त्या ठिकाणी प्रेशर आहे ते जास्त होतं, कशा आतल्या हवेपेक्षा किंवा आतल्यापेक्षा, आणि म्हणून तिथे लिक्विड राईज व्हायला सुरुवात होते. आणि ते तिथपर्यंत होतं की जिथपर्यंत त्या प्रेशरचा जो डिफरन्स आहे तो इक्वल होत नाही. ते इक्वल झालं की त्या ठिकाणी, किंवा प्रेशर इक्वल झालं की तो तिथपर्यंत ते राईज होतं. आता थोडंसं आलं असेल, कारण इतका वेळ प्रेशर इक्वल झालं म्हणजे थोडंसं त्यात आलं असेल तरी बघू आपण. बघा, लगेच पाणी बाहेर येतं. म्हणजे असं थोडं करता 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 आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळ त्याचं पाणी समजा ते संपतच नाही असं म्हणूया आपण, की ते खूप वेळ त्या ठिकाणी चालतं. तर असा हा एक एक्सपेरिमेंट होता. आता मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही घरी एक्सपेरिमेंट करू शकता. बॉटल घ्या, एक पाईप घ्या, त्याला खाली वर एक छिद्र पाडा आणि एक छिद्र असं आरपार पाडा त्याच्यामध्ये, की जेणेकरून ते त्या ठिकाणी हवा जायला त्याला जागा राहील. हवा त्याच्यामध्ये गेली म्हणजे प्रेशर बाहेरचं वाढेल, बाहेरचं वाढलं म्हणजेच त्या ठिकाणी ते लिक्विड राईज होईल. तर अशा पद्धतीनं हा जो कन्सेप्ट होता कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलॅरिटीज, तर या ठिकाणी आपण तो घेतला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.